भारताच्या सेनेनं पाकिस्तानवरती सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून जो विजय प्राप्त केलाय त्या विजयासाठी हा आनंदोत्सव आणि आमच्यासाठी छातीवर गोळ्या घेणाऱ्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत। आमची बोली वेगळी असेल, आमची भाषा वेगळी असेल, आमचे कपडे वेगळे असतील, आमची जात वेगळी असेल, देश एक आहे, भारत देश आहे। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा म्हणून आम्ही छाती ठोकपणे सांगत असतो। त्या हिंदुस्थानसाठी प्राण देणाऱ्या सैनिकांच्या बरोबर राहण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे। हा एक संदेश तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आमच्या सैन्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आज बेळगावमध्ये आम्ही आंबेडकर गार्डनहून शिवाजी गार्डन पर्यंत करतोय आणि यासाठी सगळे एकत्र येऊन एक आहेत देशासाठी, या धर्मासाठी, या संस्कृतीसाठी, या मातीसाठी, या तिरंग्यासाठी आम्ही सैनिकांच्या बरोबर अगदी ताकदीने उभा आहोत। हा एक संदेश या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून देत आहोत। पहलगामवरती अतिरेक्यांचा जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर जवळजवळ 2-3 दिवसातच मोदीजींनी सगळ्या सैन्याला अभिवृद्धी देऊन त्यांच्या पाकिस्तानवरती जो हल्ला करवलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या भारतीयांची मागणी उंचावलेली आहे आणि त्यामुळे आम्ही ही सिंदूर यात्रा आज सगळ्या महिलांच्या तर्फे आणि सगळ्या स्वामीजींच्या तर्फे आम्ही करत आहोत। त्यामध्ये सगळे जे नागरिक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत आणि आपल्या देशाची मान अशीच उंचावत राहावं अशी मी आज प्रार्थना करते। धन्यवाद। जय हिंद।